मुंबई भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून आलेल्या माणसाला सामावून घेते, पण या शहराची स्वतःची एक ओळख आहे आणि ओळखीचं नाव आहे मराठी आणि महाराष्ट्र. आज आपण एका छोट्याशा आणि महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत. मुंबईच्या ऑटो ड्रायव्हर्सनी प्रवाशांशी मराठीत बोलावं का? तर माझं उत्तर राहील हो. पण हा विषय कोणाच्या भाषेविरुद्ध नाही. मुंबई सर्वांना सांभाळून घेते, पण ह्या मुंबईची स्वतःची एक भाषा, संस्कृती आहे आणि एक ओळख आहे, ती म्हणजे मराठी. मराठी भाषा एक बोलण्याचं साधन नाही, ती महाराष्ट्राच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख आहे. आपण रिक्षा चालवताना अनेक लोकांशी बोलतो. मॅडम कुठं जाणार? साहेब मीटर पहा. मॅडम तुम्ही कुठं उतरणार? इथे ट्रॅफिक आहे, थोडा वेळ लागेल. ही रोजची वाक्य आहेत. आपण विचार केला तर आपल्या बोलण्यामधून आपली मराठी भाषा जिवंत राहते. आपण प्रत्येक प्रवाशाशी मराठीतच बोललं पाहिजे असं नाही आहे. मुंबईची खासियत अशी आहे की इथं अनेक भाषा बोलल्या जातात. प्रवाशाला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये संवाद करणं ही आपली गरज आणि आपली माणुसकी आहे. पण त्याच वेळी आपल्या मातृभाषेचा अभिमान पण असायला हवा. समजा एखादी व्यक्ती रिक्षात बसला आणि चालकाने त्याला असं प्रेमाने विचारलं कुठे जायचं, तर ह्या 2 शब्दामध्ये आपल्याला मुंबईचा आपलेपणा जाणवतो. मराठी बोलणं म्हणजे दुसऱ्या भाषेचा अपमान नाही, दुसऱ्यांच्या भाषेचा आदर करा आणि आपल्या भाषेवर प्रेम करायला शिका. आपण रिक्षा चालक आहोत, आपल्या गाडीमध्ये रोज हजारो माणसं बसतात आणि मराठी जिवंत ठेवायची असेल तर त्यामध्ये संवाद होणं खूप गरजेचं आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने इथल्या भाषेचा, इथल्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे, जसं की आपण इतर राज्यांच्या भाषेचा आणि संस्कृतीचा आदर करतो. म्हणजे ऑटो ड्रायव्हर असो, दुकानदार असो, किंवा हॉटेलमधला कर्मचारी असो, किंवा कोणताही सेवा देणारा व्यक्ती असो. मराठी समजत नसेल तर मराठी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करूया आणि मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करूया. सरकारचे पण ह्या सर्वांमध्ये अभिनंदन करण्याची गरज आहे, कारण सरकार पण ह्या सर्व गोष्टीवर कारवाई करत आहे. कि जिन रिक्शा वालों को मराठी आता नहीं है उनको हम ऐसी नोटिस दे रहे हैं, इस तरह की नोटिस दी जा रही है. इसमें ये लिखा हुआ है कि 1 महीने के अंदर उनको मराठी सीखना है. RTO अधिकारी ऑटो ड्रायव्हरचे रस्त्यावर टेस्ट घेत आहेत. तुम्ही रोज तुमच्या ग्राहकाशी कसा संवाद करता ह्याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत. आणि जर मराठी येत नसेल तर शिकण्यासाठी पुरेसा वेळ पण दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे क्लिअर केलेलं आहे की ऑटो ड्रायव्हर किंवा कॅब ड्रायव्हर मराठीमध्ये एक्सपर्ट असणं गरजेचं नाही, पण त्यांना बेसिक नॉलेज असलं पाहिजे मराठीबद्दल, असं देवेंद्र फडणवीसनं सांगितलेलं आहे. मराठी येत नाही म्हणून लगेच त्यांचं लायसन काय रद्द केलं जात नाही आहे. आधी टेस्ट घेतली जाते, त्याच्यानंतर त्यांना थोडा पुरेसा वेळ दिला जातो. मग वेळ दिल्याच्या नंतर परत टेस्ट घेतली जाते आणि त्यावेळी जर मराठी नाही आली तर त्यानंतर मात्र लायसन रद्द केलं जात आहे. मराठी महाराष्ट्राची अस्मिता, ओळख आणि संस्कृती आहे. हिला जपणं आणि हिचा आदर करणं आपलं काम आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली गेलीच पाहिजे हा नियम करणं अगदी बरोबर आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.